नमस्कार मित्रांनो, युहान ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये जन्माचा दाखला, डिजिटल साइन असलेला जन्माचा दाखला कशा पद्धतीने काढतात याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज मी चॅनलवरती अपलोड करीत असतो, जेणेकरून महत्त्वाची माहिती तुमच्यापासून मिस होणार नाही. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला वेळ न लावता कशा पद्धतीनं जन्माचा दाखला डाउनलोड करायचा आहे ते पाहूयात. सर्वप्रथम आपल्याला याची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सापडत नसेल तर सर्वप्रथम गुगल ओपन करून घ्यायचं आहे आणि गुगल वरती SMKC एवढं सर्च करून एंटर मारायचं आहे. सर्च करताच एक नंबरला जी वेबसाईट ओपन होते smkc.gov.in ही लिंक ओपन करून घ्यायची आहे. लिंक ओपन करताच या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचं होम पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला जन्माचा दाखला काढायचा असेल तर या ठिकाणी जन्म प्रमाणपत्र आहे, त्याच्यावरती क्लिक करून जन्माचा दाखला काढू शकता. जर मृत्यूचा दाखला काढायचा असेल तर मृत्यू प्रमाणपत्र याच्यावरती क्लिक करून तुम्ही मृत्यूचा दाखला काढू शकताय. विवाह नोंदणी दाखला काढायचा असेल तर या ठिकाणी विवाह नोंदणी दाखला सुद्धा तुम्ही काढू शकताय. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जन्माचा दाखला कशा पद्धतीने काढतात हे दाखवणार आहे. सर्वप्रथम हे जन्म प्रमाणपत्रचं जे बटन दिसतंय त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी जन्म नोंदणी शोध असा एक पेज ओपन होईल. यामध्ये जन्म ठिकाण, तुमचं जे जन्माचं ठिकाण आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे. या ठिकाणी फक्त तुम्हाला 5 ठिकाण दाखवतात. तर आपण जो जन्माचा दाखला काढणार आहे ते सांगली जिल्ह्यापुरता मर्यादित आहे. म्हणजेच सांगली, कुपवाड आणि मिरज महानगरपालिकेअंतर्गत एरियामध्ये ज्यांचा जन्म झाला आहे फक्त त्यांचा आणि त्यांचाच जन्माचा दाखला या ठिकाणी निघणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचा जन्म झाला आहे ते ठिकाण निवडायचं आहे. ठिकाण निवडल्यानंतर या ठिकाणी बाकीची कोणतीही माहिती भरण्याची आपल्याला आवश्यकता नाही. फक्त आणि फक्त एकच जन्मतारीख आपल्याला टाकायची आहे किंवा जन्मतारीख निवडायची आहे आणि जन्मतारीख निवडून झाल्यानंतर सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच त्या तारखेला जेवढ्या मुलांचे जन्म झालेत सर्वांची यादी या ठिकाणी ओपन होईल. तुमच्या मुलाचं किंवा तुमच्या पाल्याचं नाव सर्च करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अप्लाय फॉर सर्टिफिकेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुमचं नाव टाईप करायचं आहे. नाव टाईप करून या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाईप करून सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. एंटर OTP ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती एक OTP आलेला आहे. तो OTP या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. OTP टाईप करून व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुमच्या पाल्याचा जन्माचा दाखला प्रिव्ह्यू होईल. एक वेळ चेक करून घ्यायचा आहे. सर्व माहिती बरोबर आहे किंवा जन्माचा दाखला योग्य असेल तर या ठिकाणी तुम्हाला किती कॉप्या हव्या आहेत नंबर टाकायचा आहे. नंबर टाकून पे अँड प्रिंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो 10 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट करावं लागणार आहे. तर या ठिकाणी पेमेंटच्या 4 पद्धती आहेत. यापैकी तुम्ही कोणताही एक पर्याय निवडून तुम्ही पेमेंट करू शकताय. पेमेंट केल्यानंतर या ठिकाणी तुमचं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. स्क्रोल करून खाली यायचं आहे. या ठिकाणी रिसीट पाहिजे असेल पेमेंटची तर प्रिंट रिसीट करू शकताय आणि जर जन्माचा दाखला पाहिजे असेल तर प्रिंट सर्टिफिकेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रिंट सर्टिफिकेट याच्यावरती क्लिक करताच अशा पद्धतीने तुम्हाला सर्टिफिकेट प्रिंटसाठी विचारेल. तुम्हाला हवं असेल तर याची कलर प्रिंट डायरेक्ट देऊ शकता, अन्यथा याचं सेव्ह ॲज PDF करून तुम्ही याची PDF सेव्ह करून घेऊ शकता. PDF सेव्ह करून तुम्ही नंतर याच्या कितीही प्रिंट द्या, काही हरकत राहणार नाही. पण प्रिंट केली की तुम्हाला डबल दुसऱ्यांदा डाउनलोड करावं लागेल आणि दुसऱ्यांदा पेमेंट सुद्धा करावं लागेल. तर माझं तुम्हाला हेच सजेशन राहील की सर्वप्रथम याची सेव्ह ॲज PDF करून सेव्ह करून त्यानंतर तुम्ही त्या PDFच्या हव्या तितक्या प्रिंटआउट्स काढून घेऊ शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.